नमस्कार फ्रेंड्स, आज आपण भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 5 सेक्शन 5 ह्या कलमाच्या आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सविस्तर तरतुदी समजून घेणार आहोत. ह्या कलमाच्या तरतुदी आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 5 हे शिक्षेमध्ये सूट किंवा दंडाच्या रकमेबाबत स्पष्टता देणारे महत्त्वाचे तांत्रिक कलम आहे. हे कलम प्रामुख्याने शिक्षा कमी करण्याबाबत भाष्य करते. कलमाचे नाव आहे शिक्षांचे रूपांतरण, कम्युटेशन ऑफ सेंटेन्स. काय म्हटलेलं आहे कलमामध्ये? योग्य सरकार अपराधाच्या संमतीशिवाय, मध्ये काय आहे? योग्य सरकार अपराधाच्या संमतीशिवाय फाशीच्या शिक्षेचे या संहितेद्वारे प्रदान केलेल्या इतर कोणत्याही शिक्षेत, मध्ये आहे, मध्ये काय दिलंय तर फाशीच्या शिक्षेच्या या संहितेद्वारे प्रदान केलेल्या इतर कोणत्याही शिक्षेत, मध्ये काय जन्मठेपेच्या शिक्षेचे 7 वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीच्या कारावासात, मध्ये आहे सक्षम कारावासाचे साध्या कारावासात किंवा दंडाच्या शिक्षेत, मध्ये साध्या कारावासाच्या दंडाच्या शिक्षेत रूपांतर करू शकते. काय म्हटलेलं आहे? फाशीच्या शिक्षेचे संहितेद्वारे प्रदान केलेल्या इतर कोणत्याही शिक्षेत, नंतर मग जन्मठेपेच्या शिक्षेचे 7 वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीच्या कारावासात, नंतर आहे सक्षम कारावासाचे साध्या कारावासात किंवा दंडाच्या शिक्षेत आणि साध्या कारावासाचे दंडाच्या शिक्षेत रूपांतर करू शकते. सोप्या शब्दात समजून घेऊया हे कलम. कलम 5 सरकारला म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारला असा अधिकार देते की ते गुन्हेगाराची विचारपूस न करता त्याची शिक्षा कमी करू शकतात. काय करू शकतात ते? कलम 5 मध्ये काय म्हणते? केंद्र सरकारला असा अधिकार देते, केंद्र किंवा राज्य सरकारला असा अधिकार देते की गुन्हेगाराची विचारपूस न करता त्याची शिक्षा कमी करू शकतात. फाशी तिचेच रूपांतर जन्मठेपेत, जर फाशीची शिक्षा झाली असेल तर त्या फाशीची शिक्षाचं रूपांतरण जन्मठेप किंवा इतर शिक्षेत होऊ शकते. जर जन्मठेपेची शिक्षा झाली असेल तर ती कमी करून किमान 7 वर्ष किंवा त्याहून अधिक केली जाऊ शकते. नंतर मग सक्षम कारावासाची शिक्षा झाली असल्यास तो सक्षम कारावासाची शिक्षा ही साधा कारावास किंवा दंडमध्ये बदलला जाऊ शकतो. तर असं ह्या कलमाचं स्वरूप आहे. हे कलम का अस्तित्वात आले? न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतरही काही वेळा मानवतावादी दृष्टिकोनातून गुन्हेगाराच्या चांगल्या वर्तणुकीमुळे किंवा राजकीय सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षा कमी करण्याची गरज भासते. प्रशासकीय स्तरावर हा लवचिकपणा राखण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे. आता या कलमाचं महत्त्व काय आहे? मानवतावाद, ज्या गुन्हेगारांमध्ये सुधारणा झाली आहे त्यांना दुसरी संधी देणे, नंतर मग तुरुंगातील गर्दी कमी करणे, किरकोळ गुन्ह्याच्या शिक्षा दंडाच्या स्वरूपात बदलणे, अंतिम अधिकार न्यायव्यवस्थेच्या निर्णयांवर सरकारचा चेक अँड बॅलन्स हा ठेवणे. आता लॅटिन मॅगझिन काय आहे? ह्या कलमासंबंधित असलेली लॅटिन मॅगझिन काय आहे? ते हे कलम क्लेमेंटिया देयचा अधिकार या संकल्पनेवर आधारित आहे. तसेच सोलुस पॉप्युली इस्ट सुप्रिमा लेक्स, ह्याचा अर्थ काय? लोकांचे कल्याण ही एक लॅटिन मॅगझिन आहे. सोलेस पॉप्युली ईस्ट सुप्रिमा लेक्स, लोकांचे कल्याण हा सर्वोच्च कायदा आहे. हे या मॅगझिनचा अर्थ आहे. काय? लोकांचे कल्याण हा सर्वोच्च कायदा आहे. हे तत्व इथे लागू होतं कारण शिक्षा कमी करणे अनेकदा सार्वजनिक हिताशी जोडलेले असते. आता कलमांचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय? हे कलम सरकारला दिलेला अधिकार आहे, त्यामुळे त्याचे उल्लंघन आरोपी करू शकत नाही. मात्र जर सरकारने अधिकारांचा गैरवापर केला, उदाहरणार्थ राजकीय फायद्यासाठी काय एखाद्याला सोडणे, तर उपाय काय असेल यावरती? तर सरकारच्या अशा निर्णयाविरुद्ध न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी याचिका दाखल केली जाऊ शकते. आता ह्या कलमासंबंध न्यायालयीन प्रकरणे समजून घ्या. मारू राम विरुद्ध भारत सरकार या गाजलेल्या खटक्यात सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की जरी सरकारला शिक्षा कमी करण्याचा अधिकार असला तरी तो मनमानी पद्धतीने वापरता येणार नाही. पुढचा खटला आहे लक्ष्मण नस्कर विरुद्ध पश्चिम बंगाल. ह्या खटल्यामध्ये सरकारने शिक्षा कमी करताना गुन्हेगाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि समाजात परतण्याची पात्रता तपासली पाहिजे. ते असे ह्या खटल्यांमध्ये निर्णय देण्यात आलेले आहेत. आता ह्या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 72 जो राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार दर्शवतो, तो हा संबंधित कलम आहे. नंतर मग भारतीय संविधान अनुच्छेद 161 राज्यपालांचा दयेचा अधिकार. नंतर मग BNSS कलम 474
हे कलम शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती आणि सूट देण्याची प्रक्रिया ह्यात दिलेली आहे. तर ही संविधानिक कलमे आणि कायदे ह्या कलमाच्या संबंधित असलेली आहेत. आता कलमाची समीक्षा काय करता येईल? तर कलम 5 हे सरकारला शक्तिशाली बनवते. अपराध्याच्या संमतीशिवाय शिक्षा बदलण्याचा अधिकार महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा अपराधी फाशीऐवजी जन्मठेप स्वीकारण्यास नकार देऊ शकतो. मृत्यूच्या प्रतीक्षेत. तरीही सरकार सुधारण्यासाठी बदल करू शकते. मात्र याचा राजकीय वापर होण्याचा धोका नेहमीच असतो. निष्कर्ष काय आहे या कलमाचं? तर कलम 5 हे न्याय आणि दया यांच्यातील दुवा आहे. हे कलम सुनिश्चित करते, की कायदा केवळ कठोर नाही, तर गरज पडल्यास लवचिकही होऊ शकतो. यामुळे गुन्हेगारी कायद्यात सुधारणावादी दृष्टिकोन, रिफॉर्मेटिव्ह अप्रोच टिकून राहतो. तर मित्रांनो, आज आपण बी-एन-एस भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 5 याच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून कलम 5 भारतीय संहिता कलम 5 याच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून येतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल, त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.